सेटअप रेडी झाला आणि जेकब आहे आता खाली उतरायला. करवंद भेटलेत आणि इथं पुढं जांभळं बी आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण पुन्हा इथं चाललो सह्याद्रीमध्ये भटकंती करायला. अशा ठिकाणी चाललो तिथं आपल्या चॅनलच्या नावातच ॲडव्हेंचर आहे, तसंच आपण एक ॲडव्हेंचर करायला चाललो एक मडेघाट या ट्रॅकसाठी. आणि मडेघाट ट्रॅकमध्ये आपण कॅम्पिंग बी करणार आहोत, रॅपलिंग बी करणार आहोत. आणि आपण रॅपलिंग म्हणजे आपले सर्व सदस्य रॅपलिंग करणार आहेत, ते बी कातळकड्यावरनं. मडेघाट जाण्यासाठी पुणे सातारा हवेली नसरापूर मार्गे आम्ही मडेघाटकडे निघालो. तसेच आम्ही 6 जण खूप उत्साहीने मडेघाटकडे निघालेलो होतो. त्यामध्ये मी, जेकब दादा, टीना, सविता आणि आपले 2 छोटे ट्रॅकर्स होते. मडेघाटला जाण्याकरिता पुण्यापासून अंतर हे 70 किलोमीटर आहे. आता आम्ही पुणे सातारा रोडच्या इथनं नसरापूर फाट्यापासून आतमध्ये आलो, नसरापूर गावी. कारण की इथनं पुढे गेल्यावरती आता एकही दुकान नाहीये, त्यामुळे आता आम्ही तर थोडीफार खरेदी करणार आहे. मॅगी वगैरे घेतोय आणि अजून काय आपल्या लहान ट्रॅकरसाठी थोडंसं खायचं साहित्य घेतोय, खाऊ वगैरे. आता मी जांभळं घेतलेत, जांभळं खायची नाटके करतोय. बघूया आता कसे. जांभळं खाणार का तू? नाही बोलतो. तुला खायची जांभळं? हा, जांभळं खायची बोलतोय. आता आपण एकदा थोडीशी शॉपिंग करू आणि पुढे निघूया, कारण की पुढे आपल्याला एकही दुकान पुढे मिळणार नाहीये. तर चला काय काय घ्यायचं ते बघू आपण छोट्या ट्रॅकरसाठी. आता आम्ही जांभळं घेतलेत, उन्हाळ्यातला रानमेवा. खाऊन बघतो कसे आहेत. मस्त आहेत, गोड आहेत. आणि हे जांभळं गावच्या ठिकाणी अशी भेटतात. आता आपण नेमकी थोडस खेडेगावच आहे त्या ठिकाणी आलोय आणि एकदम मस्त जांभळे भेटलेत. ते जांभळाचा जरा आस्वाद घेतो. फायनली आपण लक्ष्मी वॉटरफॉलच्या इथं पोहोचलेलो आहोत, म्हणजे मडेघाट मध्ये पोहोचलेलो आहोत. आणि ह्या इथे एक छोटंसं हॉटेल आहे. या हॉटेलपाशी आपण आज कॅम्पिंग करणार आहोत. आणि ही गावामध्ये थोडीशी माहिती घेतली की आता पावसाळा लवकरच सुरू होणार आहे. तर या जंगलामध्ये, म्हणजे माझ्या मागे ते तुम्हाला जंगल दिसतंय, त्या जंगलामध्ये काजवे दिसायला सुरू झालेले आहेत. आणि काजव्यांचे लुकलुकने खूपच छान अनुभव असतो. हा अनुभव मला आता आपल्या 2 छोट्या ट्रॅकर्स संग शेअर करायचा आहे. त्यामुळे मी आज त्यांना मुद्दामून आपण त्यांना घेऊन आलेलो आहोत. आणि उद्या सकाळी आपल्याला मेन म्हणजे ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी करायची. तिथे लक्ष्मी वॉटरफॉलची इथं आपण रॅपलिंग करणार आहोत, वॉटरफॉल रॅपलिंग करणार आहोत. आपल्या बरोबर आलेले ती टीना, सविता, जेकब दादा आणि आम्ही रॅपलिंग करणार आहोत. पण सकाळी अजून आपले 2-3 मेंबर येणार, ते बी आपल्या संग रॅपलिंग करणार आहेत. तर आता आपली जेवणाची तयारी चालू करायची आहे. त्याच्या आधी आपण चहा घेऊया. सविता चहा बनवते, चहा घेऊया मस्तपैकी. जेवणाची तयारी करता करता खूप अंधार झाला, त्यामुळे आता लाईटीच्या दिव्यावरती आम्ही जेवण बाकी रेडी करतोय. आणि मागं टेंटचा शूट घ्यायचा होता, पण अंधारामुळं आम्हाला टेंटचा शूट घेता नाही आला. मग पटकन आम्ही टेंट हे केले. आता जेवण रेडी होत आले. थोडा वेळ जेवण करूया आणि काजवे बघायला जाऊया. दाखवतो आता थोडेफार काजवे दिसत आहेत तसं तसं. मागील वर्षी ढाक परिसरात काजवे महोत्सव अनुभवल्यानंतर तो अनुभव मला सविता, स्वराज आणि श्रेयश यांना द्यायचा होता. तसं पाहायला गेले तर ढाक बैरी परिसरापेक्षा जेवढ्या प्रमाणात काजवे पाहायला मिळतात तेवढेच मेढेघाट परिसरात पाहायला मिळाले नाही.
गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका ऍडव्हेंचरच्या दुसऱ्या दिवसामध्ये. आणि आज आपण वॉटरफॉल रॅपलिंग ऍक्टिव्हिटी करणार आहोत. आणि आपले दोन मित्र आता मागणं येत आहे, त्यांची आम्ही वाट बघत आहे. सकाळी लवकर उठलो, ड्रोन शॉट्स घेतलेत, खूप भन्नाट असे ड्रोन शॉट भेटले आम्हाला सकाळचे. आणि आता सवितांनी नाश्ता बनवलाय पोह्याचा. आता नाश्ता चहा घेऊया आणि सेटअप आपला रेडी करूया रॅपलिंगचा. आपल्या 2 सदस्यांना येण्यासाठी थोडा उशीर होणार होता. तसंच आम्ही ठरवलं की सकाळच्या कावळ्या उन्हामध्ये भटकंती करायची. तर भटकंतीसाठी आम्ही मडेघाट परिसराच्या जंगलामध्ये फिरायला लागलो. तर पाहत होतो काय, सर्व जंगलामध्ये रानमेवा हा पूर्णपणे भरला होता. लक्ष्मी वॉटरफॉलच्या इथनं आम्ही थोडंसं पुढं आलो, तर इथं भरपूर रानमेवा आहेत. आणि आपले आलेले सर्व मंडळी रानमेवा काढतात. आता करवंद भेटलेत आणि इथं पुढं जांभळं बी आहेत. तर जांभळं आणि करवंद आम्ही काढणार आहे. रानमेवाचा आस्वाद घेऊन आम्ही पुन्हा एकदा जंगलात भटकंती सुरू केली. व थोडं पुढं गेल्यावरती आम्हाला एक दरीचा खूप सुंदर व्ह्यू बघायला भेटला. तेव्हा आम्ही आपल्या ड्रोनाचार्याला परत आपण हवेत पाठवले. दोन सदस्य आल्याच्या नंतर आपण पूर्णपणे सेफ कंडिशनमध्ये रॅपलिंगचा सेटअप बांधून घेतला आणि आपल्या सर्व सदस्यांनी रॅपलिंग करण्यासाठी सुरुवात केली. रेडी झाला आणि जेकब आहे आता खाली उतरतो. पहिला खाली जाऊन तो कंट्रोलिंगचं काम करणार आहे. नंतर आपण सर्वजण उतरणार.
फायनली आपलं लक्ष्मी वॉटरफॉलचं रॅपलिंग कम्प्लीट झालेलं आहे आणि सर्व सदस्यांनी एकदम उत्तमरित्या वॉटरफॉल रॅपलिंग केलेलं आहे आणि सर्व सेफ कंडिशन मध्ये वॉटरफॉल रॅपलिंग केलेले आहे सर्व सेफ्टी इक्विपमेंटच्या साहाय्याने. आता आपण इथनं परतीचा प्रवास करणार आहे. तर आता आपलं इक्विपमेंट सर्व रेडी होत आहे आणि सर्व इक्विपमेंट भरायची तयारी चालू आहे. इक्विपमेंट भरून झाल्यावरती आपण इथनं निघणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. धन्यवाद.